कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलो श्रीपादश्रीवल्लभः। राजम शरणं प्रपद्ये। अध्याय 22। गुरुदत्त भट्टाचा वृत्तांत। ज्योतिषशास्त्राप्रमाणे भक्तांच्या कुंडलीतील फल देणारे एकमेव श्री श्रीपाद। गुरुचरण कृष्णदास आणि मी श्री श्रीपादांच्या सन्मुख अवर्णनीय हर्षोत्फुल्ल अत्यानंदात होतो। गुरुदत्त नावाचे एक ज्योतिष पंडित श्री गुरुदेवांच्या दर्शनासाठी आले। श्रीपादांनी त्यांना प्रेमोत्तम वागणूक दिली। एखाद्या निवांत जागी सत्संग करा असे त्यांनी आम्हा सांगितले। आमचे संभाषण ज्योतिषशास्त्राकडे वळले। मी श्री भट्टांना प्रश्न केला, महाराज, ज्योतिषशास्त्रात दर्शविलेली फळे निश्चित घडतात का? किंवा फळांमध्ये बदल किंवा वाढ करता येऊ शकते का? किंवा माणसाचे जीवन पूर्वकर्मांच्या आधारे चालते का? की मानवी प्रयत्नांनी त्याचे नियंत्रण होते? तेव्हा श्री भट्ट वर्णन करू लागले। चक्र म्हणजे नक्षत्रांचा मार्ग। त्याचा प्रारंभ बिंदू अश्विनी नक्षत्र आहे। या नक्षत्राचा स्थान निर्देश करण्यासाठी चैत्र पक्ष आणि रैवत पक्ष अशा दोन पद्धती आहेत। रेवती नक्षत्र हे मूळ स्थानापेक्षा 8 कला कमी असलेल्या स्थानी आहे, म्हणून ते स्वीकारार्ह नाही। अश्विनी नक्षत्र गोल ओळखण्यास कठीण आहे। त्याच्यापासून 180 अंशावर असलेल्या चित्रा नक्षत्राचा एकच तेजस्वी व स्पष्ट गोल आहे। त्यात 6 राशी मिळवल्यास ते अश्विनी होते, म्हणून चैत्र पक्ष स्वीकारला जातो। अश्विनी नक्षत्रात तुरंग मुखश्विनी श्रेणी नावाच्या 3 गोलांचा समावेश असतो। श्री श्रीपादांचा चित्रा नक्षत्रावर जन्म असण्यास एक विशेष कारण आहे। 3 गोल एकत्र असलेले अश्विनी नक्षत्र, तेच त्यांचे स्वरूप होय। तोच चक्र नक्षत्राचा प्रारंभ आहे, तेच त्यांचे दत्तात्रेय स्वरूप आहे। त्यांचा अगदी प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ आहे। त्यांचे चित्रा हे जन्म नक्षत्र अश्विनी नक्षत्राच्या सरळ रेषेत 180 अंशावर आहे। कोणताही ग्रह किंवा नक्षत्र यांची शक्ती 180 अंश अंतराच्या बिंदूवर तीव्र असते। मानव प्राणी त्यांच्या पूर्वकर्माशी प्रारब्धाशी सुसंगत अशा ग्रह गणित स्थितीत जन्म घेतात। ग्रहांना मानवांच्या प्रति प्रेम किंवा द्वेष नसतो। त्यांच्यापासून निघणारी विविध किरणे, विविध स्पंदने यांच्या त्या त्या काळात व त्या त्या स्थळी संबंधित प्रसंग निर्माण करण्याचे सामर्थ्य असते। अनिष्ट परिणामांपासून सुटण्यासाठी आपल्याजवळ त्या नकारात्मक किरणांना आणि स्पंदनांना बंदिस्त करून त्यांना कुंठित करणारी स्पंदने व किरणे पाहिजेतच। हे मंत्र, तंत्रे, ध्यान, प्रार्थना व तत्सम पद्धती किंवा आपली वैयक्तिक योगशक्ती यांनी साध्य होऊ शकते। पूर्वजन्म कर्म अत्यंत प्रबळ असेल तर उपरोल्लेखित पद्धती चालणार नाहीत। अशा परिस्थितीत केवळ श्री श्रीपादच आपल्या कपाळावर पुनर्लेख लिहू शकतात। त्यांनी आपला लेख सुधारून लिहिण्यासाठी आपणाकडून या जगताचा फायदा व्हावा अशी परिस्थिती असणे आवश्यक आहे। सर्वसाधारण परिस्थितीत हे होणार नाही। सृष्टीच्या कार्यक्रमात किंवा कर्मदेवतांच्या कृत्यात श्री श्रीपाद कधीही अनावश्यक हस्तक्षेप करीत नाही, परंतु भक्ताचे दुःख श्रीपादांना हेलावून सोडते। श्रीपादांच्या हृदयातून ओसरणारे प्रेम व करुणा यांच्या महाप्रभावामुळे कर्मदेवतांची शक्ती क्षीण होऊन जाते। कर्म जड असते। श्री श्रीपाद हे मूर्तिमंत चैतन्य आहेत। त्यांना आवश्यक वाटते तेव्हा ते धुलीकणांचे रूपांतर आकाशात व आकाशाचे रूपांतर धुलीकणात करून विसंगत गोष्टींचा समेत घडवण्याच्या त्यांच्या क्षमतेचे प्रदर्शन करतात। ही त्यांना अत्यंत सहज बाब आहे। मी अज्ञानी दशेत भ्रमाने स्वतःला ज्योतिषशास्त्रातील महापंडित समजत होतो। मी कर्नाटकाचा आहे। मी तेलुगू अस्सलिखितपणे बोलू शकत नाही। संस्कृत भाषेत मात्र मी सहज संवाद साधू शकतो। सुदैवाने मी पिठिकापुरमला गेलो। श्री श्रीपाद श्रीवल्लभांबद्दल मी काही लोकांकडून ऐकले। आमचे कुलदेव श्री दत्तात्रेय आहेत। मी पादगया क्षेत्र असलेल्या कुकुटेश्वर मंदिरातील स्वयंभू दत्ताला गेलो। मी भक्ती व मेहनतीने दत्तांचे पूजन केले। मी ध्यानात असताना अंतर्वाणी स्पष्टपणे ऐकू आले, अरे मूर्खा, तुला मरून किती दिवस झालेत? तू माझा भक्त आहे अशी बडाई मारतो। तू माझ्या मुखाला कापुराती ओवाळतो आणि माझ्या पायात खिळे ठोकत आहेस। पादगयेला येऊन माझ्या पायात खिळे ठोकण्यास व माझे रक्त पाहण्यास तू आलास का? असे शब्द मला वारंवार ऐकू येऊ लागले। मी ज्योतिष पंडित असल्याने मी माझ्यावर कुंडलीवर आकडेमोड केली।
मी ज्या दिवशी व वेळी ह्या शरीराचा त्याग करणार त्या दिवशी पादगया क्षेत्री असलेल्या स्वयंभू दत्तांसन्मुख होतो. मी माझी नाडी पाहिली, नाडी थांबली होती. हृदयाचे ठोके पाहिले, ते सुद्धा काम करीत नव्हते. मी माझा चेहरा आरशात पाहिला, माझ्या चेहऱ्यावर जीवनकळाऐवजी प्रेतकळ आली होती. मी हसत आरशात पाहिले तर माझे मुख अजूनच भयानक दिसू लागले. मला गर्व करण्यासारखे काय उरले होते? विकृत अशा प्रेतकळेने मेलेला माणूस पिशाच्च तत्वाने युक्त होऊन हसत असल्यासारखा मला वाटला. स्वयंभू दत्तात्रेयांच्या देवळातील पुजारी अत्यंत लोभी होता. त्याचे सूक्ष्म शरीर मी पाहू शकलो. त्याच्या सूक्ष्म शरीरावर माझ्यापेक्षा अधिक कुरूप लक्षणे होती. माझ्या व्यक्तिमत्वाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात दडून बसलेली विवेकशक्ती जागृत झाली. श्रीपादांचे दर्शन झाल्याशिवाय आपली शोचनीय स्थिती जाणार नाही हे मी जाणले. देवता पूर्ण आनंद स्वरूप असतात. हृदयाचे ठोके व नाडीच्या स्पंदनाशिवाय देखील त्या आनंदाच्या उच्च स्थितीत असतात. माझी स्थिती फार वाईट होती. माझ्या आत्म्याला कोणताही आनंद नव्हता, उलट मोठे दुःख होते. आत्मा शरीराला सोडून गेल्यावर देहाच्या सर्व यातना संपतात, पण माझा आत्मा माझे शरीर सोडून गेला नव्हता. तथापि एका अनिवार्य स्थितीत जिवंत राहून माझे हृदयाचे कार्य थांबले. श्री गुरुदेवांनी अशी एक विशिष्ट स्थिती निर्माण केली. तिच्यात अत्यंत नीच आणि पापी लोकांचे बोलणे ऐकून मी कसा फसलो होतो याचा मला आभास झाला. त्याच्या परिणामस्वरूप मी अत्यंत मौल्यवान असणाऱ्या श्रीपादरूपी हिऱ्यास गमावले होते. अहो, पाषाण रूपातील स्वयंभू दत्ताच्या मूर्तीने घंडीकोटा कुटुंबाच्या घरी जन्म घेतला आहे, पण पाषाणाच्या मूर्तीला नाडीस्पंदन, हृदयस्पंदन नसते. श्रीपादांना नाडीस्पंदन आणि हृदयस्पंदन आहे का? असे म्हणतात की महालय अमावास्येला पितृदेवतांचा परमपवित्र दिवस असतो. त्या दिवशी कोणीतरी अवधूत आला आणि भिक्षा घेतली. असे म्हणतात की ते दत्तात्रेय होते आणि ते महाप्रभू मल्लादी मातामह परिवारात नातू म्हणून जन्मले. केवढे हे आश्चर्य! काय ही वंचना! काय हा गैरव्यवहार! अशा दिशाभूल करणाऱ्या अपायकारक विधानांमुळे मी अमूल्य हिरा अशा श्रीपादांना गमाविले. मी तत्काळ श्रीपादांच्या घरी धावतच गेलो. 10 वर्षाचे वय असलेले श्रीपाद रस्त्यावर आले आणि कडक शब्दात म्हणाले, "ये रे शिमग्याच्या सोंगा, ये, तू मृत असूनही जिवंतपणाचे नाटक करीत आहेस." दत्तात्रेय महालय अमावास्येच्या दिवशी या पवित्र घरी आले व भिक्षा घेतली. का घेतली हे जाणतोस काय? तुझ्यासारख्या लोकांचा म्हणजे मानवी रूपातील पिशाच्यांचा उद्धार करण्यासाठी ते होते. रौरवादी नरकांमधील महायातना अनुभवणाऱ्या तुझ्या पूर्वजांसाठी ते होते. ते दत्तात्रेय कोण आहेत हे तू जाणतोस का? ते मीच आहे, ज्यांच्या नामोल्लेखाने राक्षस व पिशाच्च गणभीतीने थरथर कापू लागतात. तो दत्त मी आहे. मी तुला पाषाण केले, पण भूक व तहान तशीच ठेवली. मी तुझा प्राण काढून घेतला, पण जगाला तू जिवंत असल्याचे दाखवित आहे. मी दत्त आहे किंवा नाही हे नंतर ठरवूया. प्रथम हे सांग की तू खरोखर मृत झाला आहेस. असे असता जणू काही तू जिवंत आहेस असे फसवू शकतोस काय? त्यांनी जेव्हा असे मेघगर्जनेसारख्या आवाजात विचारल्यावर मी भयंकर थरथर कापू लागलो. दरम्यान सुमती महाराणी बाहेर आल्या. मला पाहून त्या भयभीत झाल्या आणि हाक मारीत म्हणाल्या, "कृष्ण कन्हैया, हा संपूर्ण प्रेतकळा असलेला अघोरी कोण आहे? तू आत ये, मी तुझी दृष्ट काढते." तेव्हा श्रीपाद म्हणाले, "माते, हा मनुष्य अद्यापी अघोरी झालेला नाही. हा अघोरी म्हणून जन्म घेणार आहे, तेव्हा प्रेते जाळून खाईल. त्या जन्मापूर्वी तो माझ्याकडे आला आहे. माते, उरलेल्या ताकभातपैकी काही याला दे." श्रीपादांनी आपल्या मातेला विनंती केली. अखंड लक्ष्मी सौभाग्यवती सुमती महाराणी यांनी श्रीपादांसाठी काही भात काढून ठेवला होता. श्रीपादांनी तो ताकभात दिला आणि ते स्थान मला सोडण्यास सांगितले. मी तो ताकभात कुकुटेश्वर मंदिरासमोरील मोकळ्या जागेत खाल्ला. तो खाताच माझी सर्व विपन्नावस्था नष्ट झाली. मी पुन्हा श्रीपादांच्या दर्शनाला गेलो, पण श्रेष्ठी श्रीपादांना घेऊन त्यांच्या घरी गेले होते. श्रीपाद श्रेष्ठींच्या किराणा दुकानात होते. ते स्वतः वराह स्वीकारित होते व ते तिजोरीत ठेवीत होते. श्रेष्ठी स्वतः धान्य व तांदूळ मोजून ग्राहकांना देत होते. श्रीपादांनी विचारले, "आजोबा, आज जमा खर्चाचा हिशोब करण्याचा दिवस आहे. पिताजींनी किती दक्षिणा देणार? मला किती दक्षिणा देणार?" तेव्हा श्रेष्ठींनी उत्तर दिले, "कन्हैया, वडिलांना देणे म्हणजे विद्वानाला धनाची भेट देणे आणि तुला देणे म्हणजे भगवान व्यंकटेश्वराला नवस केलेले धन देणे. आपणा दोघात काही व्यापारी व्यवहार नाही. तुला जे हवे असेल ते तू घेऊ शकतोस. मला हवे असलेले तू द्यावयाचे आहे." किती मनोहर होते ते दृश्य. श्रीपादांनी एक गुळाचा खडा घेऊन आपल्या तोंडात टाकला.
त्यांनी दुसरा एक गुळाचा खडा मला प्रसाद म्हणून दिला. श्रीपाद म्हणाले, आजोबा, मी केलेली गणेश पूजा पूर्ण झाली. गणेशांनी गुळाचा खडा नैवेद्य म्हणून आपल्या तोंडात टाकला. जर तुम्हाला पुरावा हवा असेल तर माझे मुख पहा, असे म्हणून त्यांनी आपला घसा दाखविला. त्यात श्रेष्ठींनी कोणती महान दृश्ये पाहिली ते आम्हाला ठाऊक नाही. काही वेळाने श्री श्रेष्ठी म्हणाले, सोनूल्या, कान्हा, गणेशांना जेव्हा भूक लागेल तेव्हा ते नैवेद्यासाठी हवा तेवढा गूळ मला न विचारता घेऊ शकतात असे त्यांना सांग. तेवढ्यात अखंड सौभाग्यवती व्यंकट सुबांबा आल्या व श्री श्रीपादांना अभ्यंग स्नानासाठी घेऊन गेल्या. बेटा शंकर भट्टा, कुत्सित लोकांचे बोलणे ऐकून मी बिघडून अघोरी जन्माच्या दुर्भाग्यात जाणार होतो, पण श्री श्रीपादांनी मला अशा प्रकारे वाचविले. मला केवळ नशिबावर सोडले असते तर माझे पूर्ण पतन झाले असते. सद्गुरूंना मानव जातीबद्दल शुद्ध प्रेम असल्यामुळे ते आपल्या पूर्वजन्माच्या प्रारब्धाच्या फळांपासून युक्तीने मुक्त करतात. यासाठी ते त्यांची मूल्यवान शक्ती व वेळ खर्च करतात. श्री श्रीपादांची कुंडली साद्र सिंधू वेदानुसार काढावयास पाहिजे. सामान्य गणिताने ती जमू शकत नाही. तिथी, दिन व ग्रह तारे हे साद्र सिंधू वेदानुसार असतील. श्री श्रीपाद, श्री अप्पराज शर्मा आणि बापन आर्य त्यांच्या घरी तेलुगू भाषेबरोबर संस्कृत भाषेत बोलत असत. हिमालयातील सप्त ऋषींच्या पवित्र भूमीवर वापरात असलेल्या संध्या भाषेत ते बोलत असत. शंभलमध्ये बोलली जाणारी ही भाषा संस्कृतपेक्षा भिन्न आहे. या भाषेचे माधुर्य व माधुर्य यांचे वर्णन करणे शक्य नाही. पिटिकापुरममध्ये केवळ श्री श्रीपाद, श्री बापनार्य व श्री अप्पराज शर्मा ही भाषा बोलू शकत होते. सत्य ऋषीश्वर म्हणून प्रसिद्ध असलेल्या बापनार्यांना श्री श्रीपाद म्हणाले, आजोबा, श्रीकृष्ण सत्य किंवा असत्य बोलत नसत, ते केवळ कर्तव्यबोधक होते. त्यावर बापनार्य म्हणाले, कान्हा, आपण नेहमी सत्य बोलावे, सहज सुद्धा खोटे उच्चारू नये. श्रीपादांनी स्मित केले. त्या दिवशी दुपारी बापनार्यांच्या घरी श्री व्यंकट सुबैया श्रेष्ठी आले होते. श्री श्रेष्ठींची तीव्र इच्छा होती ती होती बापनार्यांनी त्यांच्या घरी जेवण करावे व जेवणानंतर दक्षिणा नक्की स्वीकारावी, ते देखील महालय पक्षातील कालावधीत. त्यांची भावना अशी होती की त्यामुळे त्यांचे पितृदेवता खूप तृप्त होतील. ही इच्छा बापनार्य मान्य करतील का नाही याबद्दल श्री श्रेष्ठींच्या मनात शंका होती. तरी देखील त्यांनी मनात श्री श्रीपादांचे चिंतन केले व बापनार्यांच्या समोर आपले मत प्रकट केले. श्री बापनार्य म्हणाले, मी नक्की श्रेष्ठींच्या घरी भोजन करीन व दक्षिणा देखील स्वीकारेन. बापनार्यांच्या मुखातून विनासायस शब्द बाहेर आले. श्री श्रेष्ठींच्या आनंदाला पारावर नव्हता. श्री श्रीपाद अतिशय चतुर होते. महालय पक्षात श्री श्रेष्ठी व श्री बापनार्यांना वचनाविषयी विसर पडला. महालय अमावास्येच्या मध्यान्ही श्री श्रेष्ठी बापनार्यांच्या घरी आले. श्री श्रीपाद स्मित करीत होते. वचन देऊ नये, वचन दिल्यानंतर ते पूर्ण करावे. दिलेल्या वचनाचा विसर पडल्यास ज्यांना वचन मिळाले त्यांनी त्याची आठवण करूनच द्यावी. मी तुम्हा दोघांकडून खुलासा मागतो. त्यावेळी दोघांनाही आपली चूक लक्षात आली. या प्रसंगावरून हे ज्ञात झाले की श्री श्रीपाद जेवढे लोकांना सावध करण्यास समर्थ आहेत तेवढेच ते त्यांना विसर पाडण्यास समर्थ आहेत. त्यांना झालेल्या चुकीबद्दल वैषम्य वाटले. त्यांचे सांत्वन करीत ते म्हणाले, तुमच्या दोघांमध्ये विस्मृती आणण्यात माझी भूमिका आहे. प्रत्येक मानवात अहम हे तत्व व मी हे चैतन्य रूपात आहे. जीव आपल्या मातापित्याकडून नुसते शरीरच नाही तर चैतन्यसुद्धा ग्रहण करतो. या मी अशा चैतन्याला विश्वप्रणालीत पार पाडण्यासाठी कोणत्या ना कोणत्या जबाबदारीचे कर्म असतेच. हेच पित्याकडून मुलाला, मुलाकडून नातवाला व पुढे असे परंपरागत कर्मबंधन होय. गृहाश्रम सोडून संन्यास आश्रम स्वीकारल्यावरच या कर्मबंधनापासून सुटका होते. आजचे किंवा या जन्मातील वचन परिमित होऊन नामस्वरूपात्मक असलेल्या या जन्मात तुमच्या दोघातच संपणार असे नाही. हे बृहदाकार स्वरूपात असलेल्या मी चैतन्यात बदलल्यामुळे कोणत्या तरी एका स्थळी कोणत्या तरी एका काळात बापनार्यांच्या वंशाची एखादी व्यक्ती श्री श्रेष्ठी वंशातील कोणत्या तरी एका व्यक्तीच्या घरी महालय पक्षातील भोजन करून दक्षिणा स्वीकार करील. ते केव्हा, कसे, कशा प्रकारे घडेल हे मला विचारू नका, कारण कर्मस्वरूप फारच जटिल असते. ते अतिशय सूक्ष्म असते. काही कर्मात भौतिक काल, फलकाल असा वेगवेगळा असतो. भौतिक कालानुसार याच महालय पक्षात हा कर्मविधी केला पाहिजे. तरीसुद्धा फलकाल आला नसल्याने
ते कर्म दूरच्या भविष्यात ढकलले गेले असे श्री श्रीपाद दोघांनाही हितकारक बोलले। तेव्हा मी श्री गुरुचरण यांना श्री श्रीपादांनी उपदेशिलेला भौतिक काळ व योग काळ याबद्दल लोकहितार्थ विस्तारपूर्वक मला सांगावे अशी विनंती केली। तेव्हा श्री भट्ट महाशय म्हणाले, भौतिक काळ व भौतिक देश यांच्याबरोबर मानसिक काळ व मानसिक देशही असतात। त्यांच्याबरोबरच योग काळ व योग देश असतात। समजा एक मनुष्य 60 वर्षाचा आहे, पण तो 20 वर्षे वयाच्या माणसाप्रमाणे निरंतर शिक्षण अभ्यास करतो, तर त्याचा भौतिक काळ 60 वर्षे दर्शवितो। तो त्याच्या शरीराशी संबंधित आहे, तथापि त्याचे मानसिक वय 20 वर्षे मानले जाईल। तद्वतच एक 20 वर्षाचा युवक 60 वर्षे वयाच्या वृद्ध माणसाच्या जबाबदाऱ्यांचा भार खांद्यावर घेत आहे असे गृहीत धरा। त्याचा भौतिक काळ 20 वर्षे दर्शवित आहे, तो त्याच्या शरीराशी संबंधित आहे, परंतु त्याचा मानसिक काळ 60 वर्षे म्हणून गणला जाईल। याप्रमाणे भौतिक काळ आणि मानसिक काळ हा एकच काळ असावा असा नियम नाही, ते वेगवेगळे असू शकतात। काशीत किंवा पिठापुरात निवास केल्याच्या चिंतनाने तेथे निवास केल्याचे फळ, शरीर क्षेत्रात असूनही तेथे मन नसल्यास क्षेत्र निवासाचे फळ नाही। मी काशी यात्रेत चाललो आहे, मी नेहमी काशीत राहतो अशी ज्याला आंतरिक तळमळ असते, त्याला काशीत राहण्याचे फळ लाभेल। याचे कारण तो मानसिकरित्या काशीतच राहत असतो, म्हणून भौतिकदृष्ट्या तो कोणत्याही देशात असला तरी त्याचा मानसिक देश काशीच असेल। तसेच जो मनुष्य काशीत राहून गोहत्या करतो, तो काशीत निवास केल्याचा लाभ प्राप्त करू शकत नाही। तसेच गंगा जलात माशांची वाट पाहत उभे असलेले बगळे गंगेत स्नान केल्याचे पुण्य मिळवू शकत नाहीत। तद्वतच जरी एखादा जण पिठिकापुरममध्ये राहत असेल व श्री श्रीपादांना शरीराने भेटत असेल, तरी त्याचा मानसिक काळ व मानसिक देश योग्य रीतीने जुळल्याशिवाय त्याला पिठिकापुरमचा निवासी किंवा श्री श्रीपादांचा आश्रित म्हणता येणार नाही। योगकाल आणि योगदेश या बाबी विपुल आध्यात्मिक सामर्थ्य असणाऱ्या व्यक्तींनाच जाणता येतात। श्री श्रीपादांच्या दिव्य कृपेने कुणाला केव्हा योग प्राप्त करता येईल व कोणत्या स्थानी योगदेश तयार होईल हे दिव्य अज्ञात रहस्य थोड्यांना कळू शकणारे आहे। सत्कर्मांनी सुख व दुष्कर्मांनी दुःख ही अनिवार्य फळे आहेत। पूर्वजन्मांची कर्मबंधने आपला पाठलाग करून त्रास देत असतील, ती सद्गुरूच्या करुणेपासून योगकाळ येतो। जेव्हा तो काळ येतो तेव्हा विमोचन होण्याच्या योग देशात ते कर्म रद्द होते। ही विलक्षण बाब आहे। पिठिकापुरममध्ये श्री नरसिंहवर्मांना शिवय्या नावाचा सेवक होता। श्री श्रीपादांनी एके दिवशी त्याच्याकडे अचानक सहेतुक चर्येने पाहिले। त्याच्या मानसिक अवस्थेत त्वरित खूप बदल झाला। त्याने अन्न व निद्रा त्याग केला। तो असंबंधपणे बोलू लागला, मी उत्पत्ती, प्रशासन व लय यांचे कारण आहे। मी एकमात्र प्राचीन आदिमूळ आहे। ही सर्व सृष्टी माझ्यापासून निर्माण होते, माझ्याकडून विकास पावते व पुन्हा माझ्यात विलीन होते। नरसिंहवर्मांना शिवय्याची अत्यंत दया आली। त्यांनी श्री श्रीपादांना शिवय्याचे रक्षण करण्याची प्रार्थना केली। तेव्हा श्री श्रीपाद शिवय्यास स्मशानात घेऊन गेले। श्री नरसिंहवर्मा देखील त्यांच्या पाठोपाठ गेले। औदुंबर झाडाच्या वाळलेल्या काड्या स्मशानात रचून शिवय्यास त्यांचे दहन करण्यास लावले। नंतर शिवय्याची त्या विचित्र मनोवृत्तीतून सुटका झाली। नरसिंहवर्मांना हे सारे विलक्षण होते। नंतर श्री श्रीपाद म्हणाले, आजोबा, यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही। वायस्पूर अग्रहारमध्ये एक पंडित माझी नेहमी निंदा करीत होता। काय हा महाअपराध? वेदस्वरूप असलेला परमात्मा कोठे? हा लहान बालक श्रीपाद कोठे? तो सृष्टी स्थिती लय याचा कारक आहे म्हणे, तो आदिमूल आहे म्हणे, हे सारे फसवे व धादांत खोटे आहे असा विचार तो सतत करीत होता। नुकताच तो पंडित मरण पावला। तो ब्रह्मराक्षस झाला। एका जन्मी हा शिवय्या त्या पंडिताचा अल्पऋणी होता। मी योगकाल निर्माण केला आणि स्मशान हा योग देश म्हणून निश्चित केला। मी योग कर्म म्हणून औदुंबराच्या काड्यांनी दहन संस्कार करून त्या पंडिताला ब्रह्मराक्षसत्वातून मुक्ती दिली आणि आपल्या शिवय्यास त्या ब्रह्मराक्षसापासून वाचविले। बेटा शंकरभट्टा, ही महातेजस्वी धर्मज्योती पिठिकापुरममध्ये अवतरून आज कुरुगुड्डीला पावन करीत आहे। श्री श्रीपादांच्या संकल्पाचे अनुसरण करीत ग्रह फळे देतात। कोणत्याही प्रकारची ज्योतिषशास्त्रीय फळे एखाद्या विशिष्ट भौतिक काळात आणि भौतिक देशात घडण्यास बांधली नाहीत।
ते योग काळ व योग देश यानुसार निश्चित केले जाईल. श्रीपादांच्या अनुग्रहाने संचित कर्म व मरण देखील चुकविता येते. श्रीपादांनी संकल्प केल्यास ज्योतिषशास्त्रानुसार 1000 वर्षानंतर घडणाऱ्या घटना ते आताच घडवू शकतात. म्हणजेच ते आताच योगकाळ ठरवू शकतात. दूर घडणारी घटना ते येथेच घडवू शकतात. याचा अर्थ ते योग देश निश्चित करू शकतात. सर्व घटना देश व कालातच घडत असतात. श्रीपाद ते देश काल त्यांच्या मर्जीनुसार बदलू शकतात. एकदा श्रीश्रेष्ठींच्या घरात देवासमोर जेव्हा नारळ फोडावायचे होते तेव्हा ते श्रीपादांनी स्वतः फोडले. त्या नारळाचे तुकडे करण्यात आले. ते रक्ताने पूर्ण माखलेले होते. तेव्हा श्रीपाद श्रीश्रेष्ठींना म्हणाले, आजोबा, आज तुम्ही मरणार होतात. तुमच्या डोक्याचे तुकडे होऊन रक्त वाहणार होते. मी ते देश आणि काल या नारळात संक्रमित केले आणि तुम्हास वाचविले. श्रीश्रेष्ठी श्रीपादांच्या शब्दांनी आश्चर्यचकित झाले. दरम्यान अंधार पडू लागला होता. आम्ही सर्व तिघांनी श्रीपादांची अनुमती घेतली आणि कुरुगुड्डीहून निघून कृष्णा नदीच्या पैल तीरावर आम्ही पोहोचलो. अध्याय 22 समाप्त. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.